चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशाच नवनवीन आणि डी मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळतात। प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असा झालेला आहे। तर पुढील भागामध्ये इथे आपण असं पाहत आहोत की आता म्हणजे काही आपली इथे सायली आहे। सायली किचनमध्ये काम करत असते आणि सायली किचनमध्ये काम करत असताना आता अर्जुन आणि ते त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि अर्जुन आणि ते त्यांच्या खोलीमध्ये असताना जे काही इथे सायलीने अर्जुनने दिलेलं लेटर आहे म्हणजे ते फाडलेलं असतं। तिला माहिती नसतं, तिने वाहन सामानाची जी काही यादी आहे ती फाडलेली असते आणि तिने वाहन सामानाची यादी फाडल्याच्या नंतर आता इथे जो काही आपला इथे अर्जुन आहे तो मात्र इथे प्रचंड चिडलेला असतो। त्याचं असं म्हणणं असतं की मिसेस सायली असं माझ्यासोबत कसं वागू शकतात, त्यांनी मी दिलेली इथे लव्ह लेटर जे आहे ते इथे कशा पद्धतीने फाडलं, त्या फाडूच कशा शकतात, त्यांनी असं का केलं, असं इथे तो बोलत असतो। आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही सायली आहे, सायलीला तर ह्या गोष्टी अजिबातच माहिती नसतात, ती ह्या गोष्टीपासून खूपच जास्त लांब असते। आणि तेव्हा आता इथे चैतन्य त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, अर्जुन हे बघ, असं काहीच करू नकोस आणि तू थोडंसं समजून घे ना, आपल्याला माहिती नाही नेमकं सायलीने असं का केलं, कशामुळे केलं, त्यामुळे आपण ह्या गोष्टी थोड्याशा नीट समजावून घेतल्या पाहिजेत। पण आता इथे मात्र जो काही चैतन्य आहे तो इथे बोलत असतो की हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे, तुला कळतंय का, हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे, त्यामुळे कशा पद्धतीने आणि काय करायचंय हेच मला इथे आता कळत नाही। त्यामुळे जो काही अर्जुन आहे तो इथे खूपच जास्त हायपर झालेला असतो, तो खूप जास्त चिडचिड करत असतो आणि तेव्हा इथे त्याला समजावण्याचं काम जे आहे तो इथे आपला चैतन्य करत असतो। आणि चैतन्याला असं वाटत असतं की अर्जुन प्लीज शांत हो, आपल्याला एकदा ही गोष्ट इथे समजून घ्यायला हवी की हे सर्व काही काय आहे आणि ह्या सर्व काही गोष्टी याच पद्धतीने झालेल्या आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला इथे फाइंड आउट करावं लागेल। तू असं एवढं हायपर होण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र अर्जुन म्हणत असतो, पण त्यांनी हा कागद, मी दिलेला जो काही कागद आहे तो फाडलाच कसा, किंवा मी जे काही लव्ह लेटर त्यांना दिलं होतं त्यांनी ते फाडलंच कसं, मला तीच गोष्ट इथे कळत नाही। तेव्हा आता अर्जुन बोलत असतो, हे बघ अर्जुन, तू जरा चैतन्य बोलत असतो, तू जरा शांत हो, एकदा खात्री करून घेऊ दे, मला सुद्धा विश्वास बसत नाही की ते तिने डस्टबिनमध्ये कशा पद्धतीने फेकलं, एकदा मी जाऊन चेक करतो, असं म्हणून चैतन्य म्हणतो, थांब मी आलोच, असं म्हणून तो खाली निघून जातो। आता खाली गेल्याच्या नंतर इकडे मात्र जी काही प्रिया आणि त्यासोबतच इथे आता जी काही इथे आलेली असते प्रतिमा, त्या दोघी सुद्धा इथे जायला निघालेल्या असतात। प्रिया मात्र खूप जास्त खुश असते, कारण तिनं जो काही इथे प्लॅन आखलेला असतो तो पूर्णतः प्लॅन इथे यशस्वी होण्याच्याच मार्गावरती असतो आणि पूर्ण प्लॅन जो आहे तो इथे यशस्वी, तिला खूप जास्त त्याचा आनंद होत असतो की माझा जो काही प्लॅन आहे तो इथे या पद्धतीने मार्गी लागलेला आहे, त्यामुळे ती खूप जास्त खुश असते। आणि खुश असल्या कारणाने आता इथे ती म्हणत असते, आता आपल्याला इथून निघावं लागेल, कारण आपली बाबा जे आहे ते वाट पाहत असतील, त्यामुळे आपण इथून गेलं पाहिजे, असे इथे ती बोलत असते। आणि तेव्हा मात्र आता इथे जी काही प्रतिमा आणि त्यासोबतच प्रिया ज्या आहेत त्या इथून निघण्याचं काम करत असतात, जाण्याचं काम करत असतात। आणि आता त्या गेल्याच्या नंतर जाताना मात्र इथे आता मधुभाऊ जे आहे ते इथे बोलत असतात, खरंच तुम्हाला प्रतिमा आत्या, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं, आता पुढे आपली कधी भेट होईल हे मला माहिती नाही आहे, पण अधूनमधून आपण भेटूच, त्यात काही वावगंच नाही आहे, पण तुम्ही तुमची आणि स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या, असं सुद्धा आता इथे मधुभाऊ त्यांना सांगत असतात। आणि प्रिया आणि प्रतिमा तिथून जायला निघालेल्या असतात। तर आता जो काही चैतन्य आहे तो खाली येतो आणि खाली
खाली गेल्याच्या नंतर डस्टबिनमध्ये त्याला काही जो काही कागद इथे फाडलेला असतो सायलीने त्याचे तुकडे सापडतात आणि तो तुकडे घेऊन इथे लगेचच पुन्हा खोलीमध्ये येतो आणि खोलीमध्ये आल्याच्या नंतर अर्जुन समोर ते तुकडे घेऊन येतो. अर्जुन म्हणत असतो की तुला एवढा आनंद झालाय का, तू सायलीने माझा प्रेमाचा एवढा अनादर केलाय किंवा त्यांनी माझं प्रेम एवढं टाळलेलं आहे त्याचा तुला एवढा आनंद झालाय, तर तू ते माझ्याकडे का फाडलेल्या माझ्या प्रेमपत्राचे तुकडे घेऊन आलेला आहेस. तेव्हा आता इथे जो काही आपला अर्जुन चैतन्य आहे तो म्हणत असतो की तू असं काय करतोस, तू एकदा बघून तरी घे एकदा की हे सर्व काही काय आहे आणि कशा पद्धतीने हे सर्व काही चाललेलं आहे, तुला कळत नाही का, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा ते सर्व काही जे इथे पेपरचे तुकडे आहेत तो इथे जॉईन करण्याचं काम करत असतो. आणि त्यासोबतच आता जॉईन करत असताना मात्र आता त्याच्यावरती असं लिहून आलेलं असतं की मसाले, जिरे आणि त्यासोबतच जी काही वाणसामानाची यादी आहे ती सर्व काही इथे लिहून आलेली असते. आणि ती सर्व काही इथे लिहून आल्याच्या नंतर आता चैतन्य म्हणत असतो की अरे तुझ्या लव्ह लेटरचा तर इथे मसाला झालेला आहे, तुझ्या लव्ह लेटरचा तर इथे पूर्ण आता वाण सामानाची यादी झालेली आहे, हे कसं शक्य आहे, असंच इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो की हे सर्व काही इथे तू मुद्दामून करत आहेस का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, तू एकदा बघून तरी घे ना, हे बघ मी तुला खोटं बोलत नाहीये आणि मी तुला तेच दाखवते जे काही इथे आहे, असं म्हणूनच जो काही आता इथे चैतन्य आहे, चैतन्य मात्र इथे जी काही वाणसामानाची यादी होती ते इथे त्याला दाखवत असतो. आणि हे कसं शक्य आहे. तेव्हा आता इथे चैतन्य बोलत असतो की तू नेमकी कुठली चिठ्ठी ठेवली होतीस. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी जी चिठ्ठी होती तीच इथे ठेवली होती, मला नाही माहिती हे कसं शक्य आहे आणि हे कशा पद्धतीने बदललेलं आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर मात्र आता म्हणजे सायलीपर्यंत ते लव्ह लेटर पोहोचलं नाही. मग ते लव्ह लेटर कुठे आहे हे आपल्याला जाऊन शोधायला पाहिजे, असं म्हणूनच आता चैतन्य आणि त्यासोबतच जो काही अर्जुन आहे ते दोघे सुद्धा इथे खाली निघतात. आणि खाली गेल्याच्या नंतर इथे सायली किचनमध्येच काम करत असते. आणि तेव्हा आता इथे ते सगळीकडे शोधतात. आणि सायली विचारते काय झालंय, तुम्ही काय शोधताय, मी तुमची काही मदत करू का. तेव्हा आता इथे दोघांच्या चेहऱ्यावरती अगदीच हास्यास्पद असे भाव उमटलेले असतात. कारण आता इथे जो काही आपला अर्जुन आहे तो म्हणत असतो की नाही नाही आम्ही काही शोधत नाही. तेव्हा सायली म्हणत असते की तुमचं नक्कीच काहीतरी हरवलंय, तुम्ही नक्कीच काहीतरी शोधताय, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता सायली म्हणत असते की नाही नाही आमचं काहीच इथे हरवलेलं, तुमचं काहीतरी नक्की महत्त्वाचं असेल तर सांगा ना. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की महत्त्वाचा कागद होता तो हरवलाय. तेव्हा आता सायली म्हणत असते की हो महत्त्वाचा कागद होता का, पण मी तो कागद जो होता तो वाण सामानाचा होता, असं म्हणूनच आता हं हं नाही नाही हं आणि तेव्हा आता इथे जी काही सायली आहे ती म्हणत असते की हो इथे कागद होता, पण तो इथे ना वाण सामानाच होता, मला वाटलं की बहुतेक तो आईंचा असेल म्हणून मी तो फाडून टाकला आणि जुना होता म्हणून मी तो फाडून टाकला, पण तुम्हाला तो कशाला हवा होता. तेव्हा आता इथे चैतन्य म्हणत असतो की नाही नाही तो कागद आम्हाला हवाचा नव्हता. तेव्हा आता कुठला कागद हवा होता असं इथे ती बोलते. आणि त्यावर काय असं महत्त्वाचं लिहिलं होतं मला पण सांगा, म्हणजे मी तुम्हाला शोधण्यास मदत करेल. तेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे तो बोलत असतो की नाही नाही क्लायंटचा नंबर होता. तेव्हा चैतन्य सावरासावर करतो आणि म्हणतो हो अगदीच बरोबर आहे, तो जो काही आहे ना तो क्लायंटचा नंबर होता आणि तो आम्हाला इथे हवा होता, खूप जास्त महत्त्वाचा क्लायंट आहे आणि त्याचा नंबर आम्हाला इथे हवा होता, असं इथे तो सावरासावर करून बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सावरासावर करून बोलण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर आता इथे सायलीला मात्र ह्यांचं जे काही वागणं आहे ते इथे समजत नसतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इथे
म्हणजे काही रविराज काका आहेत, ते इथे त्यांना प्रतिमाची ट्रीटमेंट करायची असते आणि ते प्रतिमाची ट्रीटमेंट करण्यासाठी इथे ते प्रतिमाला डॉक्टरकडे घेऊन चाललेले असतात. मध्यंतरी रस्त्यातच त्यांचं एक काम असल्याकारणाने ते उतरतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मी ते थोडीशी इथे शतपावली करते आणि तेव्हा मात्र इथे आता ती शतपावली करायला जात असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सायली म्हणत असते की आई जर असत्या तर आईला मी विचारलं असतं की त्यांना बाबांवर असलेल्या किंवा बाबांचं त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव कशी झाली, पण आता मी कोणाला विचारू. तेव्हा तिच्या लक्षात येतं की मधुभाऊंना मी नक्कीच विचारू शकते. तेव्हा आता इथे सायली मधुभाऊंकडे जाते आणि मधुभाऊंना विचारते. तर ते म्हणत असतात की तू गाण्यामधून सुद्धा तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ते तू सांगू शकतेस. असं म्हणूनच आता सायलीच्या मनामध्ये विचार येतो की हा मी नक्कीच गाणं गाऊन अर्जुन सरांना एक गोष्ट विचारायला लागू शकते की त्या गाण्यामध्ये काय दडलं आहे. आता असं म्हणूनच सायली अर्जुनकरिता गाणं गात असते आणि त्याला ओळखायला सांगत असते की ह्या गाण्यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, अर्जुन सायलीच्या मनामध्ये काय आहे हे ओळखेल का, किंवा सायलीचं सुद्धा त्याच्यावरती तेवढंच प्रेम आहे, ह्या गोष्टीची जाणीव जी आहे ती इथे अर्जुनला होईल का? तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब